तर फायनली मंदिरातलं शूट झालेलं आहे आणि आता मार्केट शूट करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. सो कसं कसं शूट होत आहे आणि काय त्यांनी आता घातलंय ते सगळं दाखवतेच तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून करा गाईस. राहणार दोघी. नको नको थांबा तुम्ही उभं राहा, मी तुमचं शूट करते. नको नको अगं दोघी मिळून उभा राहा ना. नवरा नवरीची गाडी मागे गेलेली आहे. ती गाडी मागे कसला व्ह्यू येतोय ना. सो फायनली थर्ड शूट चालू आहे. चिड तू कोणाची नजर नको लागायला. आणि इथे मी आणि इथे आकांक्षा वहिनी. आम्ही लॉटरी चोकोपाय खाते. आणि त्यांना मस्त गाडी पण येते चालवता. त्यांनीच ऑन केली आहे. मी आता चालवणार आहे, पण मी कुठे घेऊन जाऊ तर ताई म्हणतात कैलाश पर्वत. ऍड्रेस माहितीये का? माझं म्हणणं असं होतं की आपण पहिले नरकात जाऊ, स्वर्गात जाऊ, डायरेक्ट नको जायचं. म्हणजे वरती जाणं फिक्स आहे, पण जागा डिसाइडेड नाहीये. फक्त कुठला स्टॉप घेऊन जायचं ते सांग. काय चाललंय यांचं काय माहिती. ड्रोन शूट चालू आहे. तिथे तुम्हाला ड्रोन दिसत असेल. तसं घे पुढे. फक्त रेस आणि ब्रेक एकच पाय, एक पाय फ्री राहणार आहे तुझा. ठीक आहे. इकडची रेस इकडचं ब्रेक. हा बस तिकडची काचवर. स्टेअरिंगचं जजमेंट आहे ना तुला? कोण मध्ये आलं की रेस सोडायचं, ब्रेकवर पाय घ्यायचं. कोण मध्ये आलं की गाडी थांबवायची. ब्रेक दाब एकदा. ब्रेकचं जजमेंट घे. रेस सोड. दाब पूर्ण ब्रेक दाब. आलं जजमेंट. कारण इथं हँड ब्रेक नाही माझ्या हातात. हे सगळे ऑटोमॅटिक आहे, सगळं बटनावर. त्या गाडीला कसं हँड ब्रेक. लेफ्ट घे. नशीब सांगितलंस, हँड ब्रेक नाही. आकांक्षा वहिनी आणि मी आम्ही आलेलो आहोत बीच वरती. आणि बीच वरती आम्ही दोघीच आहेत, बाकी आम्ही सगळ्यांना सोडलंय. हो की नाही? हो. आता आमच्यासोबत फिरायला कोणाला टाईम नाही. कोणाला टाइम नाही. आणि आम्हाला बीचवर जायचंच होतं आणि ते पण उजेडात जायचं होतं, नाही तर मग राहून गेलं असतं. हो की नाही? बीच दाखवता. त्यामुळे बीच दाखवतात. हा आहे बीच. सकाळी ते शूट झालं पण मी आले नाही त्यावेळेस. याचं कारण मी सांगितलं. आणि तिथे राईड्स पण आहेत खूप वेगवेगळ्या आणि अशा गाड्या पण आहेत चालवायला. असं वाटतंय की हे ढग टच झालेत, एंडच कळत नाहीये. खूप सुंदर, खूप करेक्ट टायमिंगला आलोय आपण. सनसेट बघून जाऊ.
ते पिक्चर आठवते ना ती जिंदगी, हा कबड्डी खेळत होता बायकांसोबत. आता स्विमिंग पूल मध्ये जायचंच आहे ना आपल्याला. बाकी आहे ना, आपण उभं राहिलो की खाली खाली जातात पाय एकाच ठिकाणी. सरकते. हा काही कुटाणा करणार नाही असं होणारच नाही. डायरेक्ट येताना गाडीच घेऊन आलाय. चला फोटो काढ बघता. श्वान तो का आंघोळ नाही करत, मला नाही आवडत. नाही बाबा नाही, मी नाही. सो आता परत आम्ही आउटफिट चेंज केलाय आणि आता आम्ही चाललेलो आहे कुठे, स्विमिंग पूल मध्ये. सो आता स्विमिंग पूल मध्ये जातो आणि काय काय मस्ती मजा करतोय ते दाखवतेच तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. स्विमिंग करण्याचा पूर्ण मूड होता पण तो स्पॉइल झाला कारण तुम्ही पाणी बघू शकता किती गढूळ झालंय ते. कारण की आमच्या नवरा नवरीने ते शूट केले त्यामुळे ते आणि ते असे सिटिंग अरेंजमेंट आहे. काढून टाकू का, फिरू का, त्याचं मुंडकं मोडू का? काय बोलला परत बोल. इथं बस म्हणलं तू अशी. कसे कारण काय? उजेड नाही येणार माझ्या. आता हे फायनल शूट चालू आहे आणि याच्यानंतर एक लॅन्टर्न शूट आहे, मग झालं.
कुठे आहे? कुठे आहेत? दिल्या का? हा मग सांगणार कधी? म्हणजे गार झाला असेल आता. इथं द्यायचं होतं इथं. मला काय माहिती बोला तुमचा. आणि आता आमचा लेमन टी आलेला आहे. एका मुलीचं लग्न केलं ना, स्ट्रगल बिहाइंड द कॅमेरा स्ट्रगल. आयुष्यात काय असं माहिती आहे, मुलांचं भलं झालं म्हणजे बाप सुखी असतो. ते भलं ते आयुष्यात त्याचं कसं जगायचं काय जगायचं ते बघेल. पण बापाली कितका असते. माझं डबल 66 19 21 आणि 60. आता मोजा चालते. सावकाश जावा. दिले आपण ते म्हणलं आधी जर विचारलं असतं ना म्हणूनच ते दिले त्याला. 50 दिले असते. किती दिले तू? 100. बिचारा प्रेम कोशिश हागून जातील चड्डी. त्यांना जम्मून ते तिकडे हा ते 24 mm दे लवकर. एका साइडला वाकलंय ते. मी पण तेच बघत होते हा नेमका काय करतोय. चलो ए झालं त्यांना भेटलं सर. अरे म्हणजे त्याचं वेट जास्त होतं वाटतं ते खालचं. थोडं तो तितकाच क्लिक घे. घेऊन पडला तुम्हाला फोटो काढायचा होता ना पटकन येणार झाला तिथे तिकडे राईट हँड जोडून द्या. नेक्स्ट पुढे या. माझा का पानाचा नक्की पाण्याचा मी थांबलो. ही सगळ्यात छोटी वाटत Sorry.